15 वर्षाचा तो माझ्याकडे ट्युशनसाठी आला आणि त्याचं तेवढं बघून मी थक्कच झाले आणि मग मी तिथंच त्याच्याबरोबर सुरू केलं. त्यानंतर मात्र मला खूप भारी वाटलं. माझं नाव प्रणिता आहे. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकते. पहिल्यापासूनच माझ्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. मला अजून 2 लहान बहिणी होत्या. मग आम्हा तिघींचं शिक्षण आणि बाकी सगळं घरचं बघणं एकट्या वडिलांना तर शक्य होत नव्हतं. त्यामुळं मग माझी आई 4 घरची धुणं भांडी करत होती. तरी पण कितीतरी वेळा पैशाच्या प्रॉब्लेममुळं घरात वाद होत होते. अशातच माझी 12वी झाली. मग घरच्यांनी ठरवलं की माझं शिक्षण बंद करायचं म्हणून. पण मला मात्र पुढे शिकायचं होतं. मग यावर एकच उपाय होता की मला कॉलेज करत कुठंतरी जॉब करावा लागणार होता. मग मी तसं केलं देखील. मी एका मॉलमध्ये पॅकिंगच्या कामाला लागले. पण कॉलेज आणि मग मॉलमध्ये काम आणि मग घरी आल्यावर घरातलं काम आणि अभ्यास हे सगळं करणं जरा कठीणच जात होतं. त्यामुळं मी 2 महिन्यातच ते काम सोडलं. पण शेवटी फिरून प्रश्न पैशावरच येऊन थांबला की मी काही काम केलं नाही तर माझं शिक्षण बंद होणार होतं. मग यावर एक सोपा मार्ग म्हणून मी आजूबाजूच्या लहान मुलांचं ट्युशन घ्यायला लागले. सुरुवातीला फक्त 3च मुलं माझ्याकडे ट्युशनला आली. त्यांना शिकवून मला माझ्या अभ्यासासाठी आणि घरातल्या कामाला पण पुरेसा वेळ मिळायला लागला. थोडे पैसे पण मिळायला लागले आणि मी शिकवलेलं त्या मुलांना पण चांगलं समजायला लागलं आणि त्याचा फरक त्यांच्या मार्कांमध्ये दिसायला लागला. त्यामुळे पण माझ्याकडे ट्युशनला येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आणि मग अगदी 12 मुलं आणि 8 मुली माझ्याकडे ट्युशनसाठी यायला लागल्या. मग तर माझा कॉलेजचा सगळा खर्च भागून घरात काही पैसे देण्या इतपत मी कमवू लागले. सगळं काही चांगलं चालू झालं. पण मागच्या 7 महिन्यापूर्वी असं काय झालं की माझ्याकडे येणारी सगळी मुलं एकदमच ट्युशनला यायची बंद झाली. त्याचं असं झालं की माझी मधली बहीण कोमल, तिचं आणि सनी नावाच्या मुलाचं एकमेकांवर 2 वर्षापासून प्रेम होतं आणि खरंही सगळं मला पण माहीत होतं. पण सनी त्याच्या घरात मोठा होता आणि त्यामुळे त्याच्या घरातले त्याच्यासाठी मुली बघायला लागले होते. मग सनी कोमलला म्हणाला की आपण लग्न करूया. पण कोमलने उत्तर दिलं की दीदीचं लग्न झाल्याशिवाय मी नाही करू शकत. मग एके दिवशी कोमल मला म्हणाली की दीदी, सनीच्या घरातले त्याच्यासाठी मुली बघायला लागलेत आणि आता जर मी त्याच्याशी लग्न करून त्याच्यासोबत उभी राहिले नाही तर माझ्या प्रेमाला काहीच अर्थ नाही. पण तुझ्या आधी लग्न करून मला तुला पण कोणता त्रास द्यायचा नाही. यावर मी तिला म्हटलं की मी अजून 2 वर्ष तरी लग्न करणार नाही. मला आधी माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, घरचं सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि मगच लग्न करायचं आहे. मी असं बोलल्यावर कोमलने मला फक्त एक स्माईल दिली आणि ती झोपायला गेली. आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळी आम्हाला समजलं की कोमल घरातून निघून गेली आहे म्हणून. सगळीकडे कालवा झाला. तोवर दुपारी तिचा कॉल आला की मी आणि सनीने लग्न केलं आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. कोमलचा तसा कॉल आल्यावर आमच्या पायाखालची तर जमीनच सरकली आणि बाहेरच्यांनी मात्र चर्चा करायला सुरुवात केली होती. घरात मोठी बहीण लग्नाची असताना बारकीनं पळून जाऊन लग्न केलं. खरं तर याचे घरचे संस्कारच चांगले नसतील आणि अशा कितीतरी चर्चा बाहेर सुरू झाल्या आणि त्याचा परिणाम आईच्या तब्येतीवर तर झालाच. कारण आमच्या दोघींपेक्षा कोमल जरा तिच्या जवळचीच असायची. पण जी मुलं माझ्याकडे ट्युशनला येत होती त्यांच्या पालकांनी त्यांना पण ट्युशनला पाठवायचं बंद केलं. माझ्याकडून 4 पैसे येत होते ते पण बंद झाले आणि आई एकदमच हतरुणाला लागल्यामुळे तिची 4 घरची धुणी भांडी पण बंद झाली. आता सगळा लोड माझ्या वडिलांवर येऊन पडला होता. मग त्यांनी मला कॉलेज थांबव म्हणून सांगितलं. पैशाचा प्रॉब्लेम तर होताच, पण आता घरातल्या कामाचा पण ताण वाढला होता. त्यामुळे माझ्याकडे पण आता पर्याय नव्हता. मी कॉलेजमध्ये सरांना सांगितलं की या कारणामुळे कॉलेज थांबवावं लागते. त्यावर सर म्हणाले की तू एक हुशार आणि समजूतदार मुलगी आहेस, तू असं मध्येच कॉलेज थांबवू नकोस. हवं तर तुझी कॉलेजची फी मी आता भरतो आणि जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा तू मला दे, असं म्हणून त्यांनी मला कॉलेजला यायलाच लावलं. असेच थोडे दिवस गेले आणि मग मागच्या महिन्यात आमच्या समोरच्या चाळीत एक कुटुंब राहायला आलं. त्यांचा आर्यन नावाचा 15 वर्षाचा मुलगा होता. आर्यन शाळेत खूप हुशार होता आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर होता. मग तो आजूबाजूच्या बाकी मुलांसोबत जास्त वेळ घालवत नव्हता. शाळा आणि घर एवढाच त्याचा प्रवास होता. अशातच त्याच्या मम्मीची आणि माझी ओळख झाली आणि मग मला समजलं की आर्यन सगळ्या विषयात हुशार आहे, फक्त गणितच त्याला थोडं अवघड जात होतं. मग त्याच्या मम्मीनं मला विचारलं
की माझ्या माहिती नाही तो कोण ट्युशन घेणारं असेल तर सांगा. आणि मग मला बोलता बोलता हे समजलं की मी पण मुलांचं ट्युशन घेत होते. मग त्यांनी मला विचारलं की बंद का केला. तर मी घडलेलं सगळं काही सांगितलं. त्यावर त्या म्हणाला की आता कोमलने जे केलं त्यात तुझी काय चूक. त्यानंतर त्या म्हणाल्या की तू आमच्या आर्यनचं ट्युशन घेत जा. बाहेर पण ट्युशन लावायचंच आहे आणि पैसे पण द्यायचेच आहेत. पण तुझ्याकडेच ट्युशन लावून तुला पैसे दिले तर काय हरकत आहे. मग मी आर्यनचं ट्युशन घेऊ लागली आणि त्यासाठी पण त्यांच्या घरातली एक खोली आमच्या दोघांसाठी दिली. त्या रूममध्ये आत गेल्यावर दार लावून घेतलं आणि ट्युशन सुरू केला की मग ना मला वेळेचं भान राहत होतं ना आर्यनला. मग बाहेरूनच कोणी दार वाजवलं की आम्ही थांबायचो. खरं तर आर्यन अभ्यासात खूप हुशार होता. तो अवघ्या 15 वर्षाचा होता, पण त्याचं डोकं त्याच्या वयापेक्षा खूप पुढं होतं. मग असंच रोज आम्ही एकत्र वेळ घालवायला लागल्यानंतर आमच्यात अभ्यासाव्यतिरिक्त पण चर्चा व्हायला लागली. तो खूप समजूतदार आणि अगदी मोठ्या माणसांसारखा विचार करणारा होता. फक्त एवढंच की तो त्याच विचार कोणासमोर व्यक्त करत नव्हता. पण माझ्यासोबत त्याची मैत्री झाल्यामुळं तो माझ्यासमोर बोलू लागला. तो एवढा लहान होता, पण जेव्हा तो बोलायला लागायचा तेव्हा मी फक्त त्याचं ऐकत बसायला लागले. तो दिसायला पण एवढा गोड होता की कोणी पण सहज त्याच्या प्रेमात पडेल. आणि का कुणास ठाऊक, तो माझ्यापेक्षा जवळपास 4-5 वर्षांनी लहान होता. तरी पण माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच जागा झाली. गेल्या काही दिवसातच ट्युशनचा तो 1.5 तासच मला दिवसातला सगळ्यात सुंदर वेळ वाटायला लागला. आणि अशातच परवा एक अशी गोष्ट झाली जी कधी घडल असं मला वाटलंच नव्हतं. मी आर्यनचं ट्युशन घ्यायला मी नेहमीसारखंच त्याच्या घरी गेले आणि त्याच्या रूममध्ये गेले तर आर्यन आधीच तिथं बेडवर बसला होता. मी रूममध्ये जाऊन रूमचं दार बंद केलं आणि आर्यनच्या बाजूला जाऊन बसले. तर तेव्हा त्याने काळ्या कलरचा टी-शर्ट आणि ग्रे कलरची नाईट पॅन्ट घातली होती आणि तो गोरा असल्यामुळे त्याच्यावर तो खूपच गोड दिसत होता. त्यामुळे मी त्याला म्हटलं की आर्यन, आज तू खूप सुंदर दिसतोयस. त्यावर त्याचं उत्तर आलं की फक्त आजच होय, बाकी दिवशी नाही. मग म्हणाले की असं नाही, रोजच तू छान दिसतोस, पण आज थोडा जास्तच सुंदर दिसतोयस. त्यावर आर्यन म्हणाला की पण हे सगळं तू एवढ्या दिवसात का मला बोलली नाहीस. आता त्या प्रश्नांचं माझ्याकडे उत्तरच नव्हतं. मग मी तो प्रश्न टाळण्यासाठी मी म्हटलं चल आता ट्युशन सुरू करू. तर आर्यन म्हणाला नाही, आधी प्रश्नांचं उत्तर दे. आणि मग पुढचं तर मी म्हटलं कोणता प्रश्न. आर्यन म्हणाला की मी सुंदर दिसतो ते हे एवढ्या दिवसात का बोलली नाहीस मला. तर मी म्हणाले की माझा तुझ्या ट्युशन घ्यायला तुझ्याकडे येते आणि तुझ्यापेक्षा मोठी पण आहे, पण असं एकदम तुला कसं काय बोलणार ना. तर तो म्हणाला की तू बोलली नाहीस त्यामुळे माझ्या मनात येणाऱ्या गोष्टी पण मला दडपून ठेवाव्या लागल्या. मग मी त्याला विचारलं की कोणत्या गोष्टी. त्यावर तो म्हणाला की तू पण खूप छान दिसतेस, खूप गोड हसतेस, खूप गोड बोलतेस आणि त्यापेक्षा छान शिकवतेस. हे कितीतरी वेळा तुला बोलू वाटलं, पण मी स्वतःला थांबवलं. त्याच्या या बोलण्यावर तर मी निशब्द झाले होते, कारण याआधी माझ्याबद्दल एवढं सगळं कोणीच बोललं नव्हतं. आणि आता मात्र आर्यन आणि माझं फक्त डोळ्यांनीच बोलणं चाललं होतं. मी त्याचं ट्युशन घेते, त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे, हे सगळं विसरून मी त्याच्या डोळ्यात हरवून गेले होते. जणू काय असंच एकमेकांकडे कायम बघत बसावं. पण एवढ्यातच आर्यन म्हणाला की आता फक्त बघतच बसणार आहेस की ट्युशन पण घेणार आहेस. त्यावर मी म्हणाले की बघू देत ना. आणि मग आर्यन म्हणाला बघायला सगळं आयुष्य पडलंय, पण त्याआधी आता जे काम समोर आहे ते तरी पूर्ण कर. खरं तर त्याची ती समज आणि त्याचं बोलणं आता काही केल्या डोक्यातून जातच नाही. त्याचं आणि माझं नातं काय आहे हे माहिती नाही, पण आर्यनचं ट्युशन मला कायमकरिता घ्यायला यावा असं वाटायला लागलं आहे.